सुभाष हे दोन बॅटर्स आपण पाहणार आहोत. पहिला बॉल फुल टॉस केलाय प्रहार, सरळ बॅटने ऑफ ड्राईव्ह चांगले आहे. मिड ऑफला क्लिअर करताना बॉल थेट पोहोचतोय लॉंग ऑफ सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवर मिळतील धावा 4 चौकार. मोठ्या फटक्याचं आणि ते निमंत्रण स्वीकारलं आणि 4 धावा आपल्या संघासाठी वसूल केलेल्या आहेत. जेवणाची व्यवस्था सुरू आहे आणि खरंच प्रत्येक दिवशी जेवणाची व्यवस्था आपण पाहतोय खेळाडूंसाठी, पाहुण्यांसाठी, प्रेक्षकांसाठी. कारण मैदान सोडून कोणी जाऊच नये हीच आयोजकांची इच्छा आहे. सर्व तुम्हाला या मैदानावर अनुभवायला मिळेल. तुम्हाला थंड पेयाचे जार्स संपूर्ण मैदानाच्या सभोवताली पाहायला मिळतील. जेवणाची व्यवस्था आहे. जर उष्णता जास्त आहे तर खिशाला थोडासा आपण त्रास देऊन आईस्क्रीम्स, मिल्कशेक्स देखील घेऊ शकतात. ऑन ड्राईव्ह क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिड ऑनचे थोडेसे डावीकडे सरकले. चांगला स्टॉप त्यांच्या वतीनं पाहायला मिळाला. एक सिंगल ॲड होईल. एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते 5 या आकड्यावर. 5 रन्स ऑन बोर्ड. कातर खडक हा संघ पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये खेळतोय. सुभाष मालपोटे यांच्याकडून 5 धावांचं योगदान पाहायला मिळते. स्वप्नील मालपोटे आता नव्याने तुम्हाला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहेत. रायटी बॅटर आहेत. क्षेत्ररक्षणात आढावा घेतला. फ्लाय स्लिप, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग. सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस उलट दिशेने खेळलेत आणि काय अप्रतिम फटक्याची निवड करताना बॉलला थेट पाठवलंय गलीच्या पार. थर्ड मॅन क्लिअर करताना मिळतील 4 चौकार. आशिक हूँ मैं. की एव्हरीवन हॅज डिफरंट पर्स्पेक्टिव्ह आणि तोच पर्स्पेक्टिव्ह आता पाहायला मिळते. स्वप्नीलचा पहिल्याच चेंडूवर वेळ न घेता उलट दिशेने फटका त्यांनी एक्झिक्यूट केलेला आहे. 4 मिळाला त्यांना आणि संघाला. धावसंख्या 9. स्टेप आउट झाले. फुल टॉस बॉल, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, बॉल थेट सीमारेषा पार. मिळतील या धावा 6. अप्रतिम फ्लॅटेड सिक्सर षटकार. शामिल भी हूँ. कुठला घ्यायचं आहे, कुठला फटका बॅटकुटला घ्यायचा आहे याचं तंत्र तुमच्याकडे असायला हवं आणि खूप चांगलं तंत्र पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील यांच्या वतीनं अटॅकिंग अप्रोच त्यांचा स्पष्टपणे दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस बॉल ऑन साइडला, स्लॉक स्वीप, बॉल जाईल डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मिळतील या धावा 1, 2, 3, 4 चौकार. आयुष्य एका चेंडूचं असतं पण गोलंदाजाकडे 6 ऑपॉर्च्युनिटीज असतात. म्हणूनच आता या पहिल्या 5 ऑपॉर्च्युनिटीजवर थोडेसे खर्चिक राहिलेले आहेत. 19 धावा त्यांच्या वतीनं खर्च झालेले आहेत आणि कातर खडक या संघाची एक चांगली सुरुवात आणि त्याचं क्रेडिट जाते दोघांना, सुभाष सुद्धा आणि स्वप्नीलला सुद्धा. ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेरचा बॉल, पंचांच्या वतीनं व्हाईट बॉलचा इशारा. महेश जाधव सर आपण स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. संजय भालेराव सर बॉलिंग एंडला पंचाची भूमिका अदा करताना आपण पाहतोय. क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर आपण ही स्पर्धा थेट प्रक्षेपित करतोय. प्रेक्षकांना एक सुखद आनंद देण्यासाठी आयोजन कमिटीने सर्वतोपरी चांगले प्रयत्न केलेले आहेत. धावसंख्या बिनबाद 20, 20 रन्स. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला. चांगला स्टॉप, थ्रो थोडासा ॲग्रेसिव्ह होता त्यामुळे बॉल यष्टांच्या खूप दुरून निघून गेला. दरम्यान एक सिंगलमध्ये शेवटच्या बॉलवर पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि प्रथम फलंदाजी करताना कातर खडक या संघाची धावसंख्या झालेली आहे बिनबाद 21 धावा. 21 रन्स ऑन बोर्ड, नो लॉस. मालगुडी संघाला थोडा विचार करायला हवा आहे कारण या अगोदर त्यांनी खेळलेला आहे सामना. त्या सामन्यामध्ये त्यांना जिंकता आलं नाही आहे.
त्याचमुळे आताच ते 100% एफर्ट्स द्यायला हवे होते, पण पहिल्या षटकावर ते काही करता आलं नाहीये. पण क्रिकेटचा खेळ हा 5 षटकांचा आहे. आपण या स्पर्धेचा उल्लेख केला तर त्याचमुळे अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे आणि त्या 4 षटकांवर 100% एफर्ट्स द्यावे लागतील मालगुडी संघाला. दरम्यान धावसंख्या झालेली आहे चांगल्या ओघानं पुढे सरकते, कारण अटॅकिंग अप्रोच इज द बेस्ट की टू सक्सेस. तोच केवळ फलंदाजांचा पाहायला मिळतोय. राऊंड विकेट बॉलर ऑन साईडला पुन्हा एकदा स्लॉग हिट केलेला आहे आणि वाऱ्याशी वार्तालाप करताना बॉल थेट लँड होतोय डीप मिड विकेट सीमारेषा पार. अफलातून षटकार, सिक्सर. स्वप्नील मानकोटे 5 चेंडूंमध्ये त्यांचं 21 धावांचं योगदान आणि काथर खडक संघाची धावसंख्या 27 धावा. स्वप्नील पॅसेंजर गाडी नाहीये, राजधानी एक्सप्रेस आहे. जास्त स्टेशनवरती थांबत नाही आणि खूप चांगल्या पद्धतीनं वेगानं धावफलक पुढे नेण्याचं काम करते. धावसंख्या 27 झालेली आहे. आकाश साठेचं स्वागत षटकाराने केलेलं आहे. ऑन साईडला पुल केलंय, पण यावेळेस देखील बॉल जाईल थेट सीमारेषेच्या पलीकडे आणि या ठिकाणी जबरदस्त फटक्यांचे शानदार आविष्कार पाहायला मिळते आहेत. फटक्यांवर होता पूर्ण कमांड आणि पूर्ण केले 6 धावांची डिमांड. षटकार. विशेष बनवते आणि प्रेक्षकांचे आवडते सुद्धा, आणि तोच जिंकण्यासाठी जो खेळ हवा आहे तो उच्चस्तरीय खेळ. पण फलंदाज स्वप्नीलचा पाहतोय पुन्हा एकदा. हा बॉल थेट लँड होतोय सरळ सीमारेषेच्या पार आणि या धावा मिळतील 6. षटकार. म्हणजे लगातार 3 षटकार तुम्हाला फलंदाजाच्या वतीनं पाहायला मिळत आहेत आणि काय जबरदस्त खेळ आपण पाहतोय. एका क्षणासाठी सुद्धा ते थांबत नाही आहेत. त्यांना प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवायचा आहे. आय हॅव टू बी द बिगेस्ट अचिव्हर ऑफ दिस टुर्नामेंट आणि त्यासाठी जो कल हवा आहे तो कल पाहायला मिळतोय स्वप्नील मालपोटे यांच्या वतीनं, कारण त्याने अचीव्ह केलेत आतापर्यंत 33 धावा, 7 चेंडू फक्त घेतलेले आहेत. षटकारांची तिकडी त्यांच्या वतीनं पूर्ण झालेली आहे आणि यावेळेस बॉलला फोर्स केलाय, सरळ बॅटचा केलाय वापर, सीधी बॅट, नो बकवास. बॉल थेट लँड होतोय सीमारेषा पार. मिळतील या धावा 6. लगातारचा 4था चेंडू, 4था षटकार. जेव्हा मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील मालपोटे चालतो तेव्हा भले भले गोलंदाज चालायला लागतात आणि तेच पाहायला मिळालंय. बघा या ठिकाणी पहिले 4 चेंडू आणि 4 षटकार त्यांच्या वतीने दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय आणि सांघिक धावसंख्या झालेली आहे 45 धावा. पॉझिटिव्ह अप्रोच. पहिले 2 चेंडू सुभाष मालपोटे यांनी घेतले आणि त्यानंतरचे सर्व चेंडू स्वप्नील मालपोटे यांनी घेतले आणि आतापर्यंत त्यांच्या वतीनं 8 चेंडू 39 धावांचं योगदान मिळालंय. एक बक्षीस आलं होतं ते नक्कीच आपण जाहीर करूया. पिरंगुट ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय महेश भाऊ वाघ यांच्या वतीने 6 षटकारांसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राईज जाहीर झालं होतं. माहिती थोडी उशिरा आमच्यापर्यंत आली, पण नाव घोषित करणं आमचं कर्तव्य आहे. ऑपॉर्च्युनिटी मिस केली आहे फलंदाज स्वप्नीलने. फुल टॉस, लोबो फुल टॉस होता. ड्राईव्ह केल्या बॉलला चांगली बॉडी ॲडजस्टमेंट पाहायला मिळते. बॉल जातोय थेट आमच्या क्रिक लाईव्ह स्पोर्ट्सच्या कॅमेरामॅनच्या अभिवादनासाठी. मिळतील या 4. दुसऱ्या षटकाचा शेवट दमदार. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या बिनबाद 49.
तोय स्वप्नील मालपोटे यांची आणि वेगवान अर्धशतकाच्या दिशेने त्यांची आगेकूच दिसते. 10 चेंडूंमध्ये त्यांनी 43 धावांचं योगदान आतापर्यंत दिलेलं आहे आणि त्यांची सोबत आहे सुभाष मालपोटे ज्यांनी 2 चेंडू घेतले, 5 धावांचं योगदान दिलं. श्री समर्थ क्रिकेट क्लब कातर खडककडून एक चांगली सुरुवात पहिल्या 2 षटकांमध्ये पाहायला मिळते. खरं तर आता करंट रेटचा विचार केला तर 24.5 आहे आणि प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला तर 122 पर्यंत स्कोर जाऊ शकतो जर याच वेगानं श्री समर्थ क्रिकेट क्लब कातर खडक खेळला तर. पण आता 3 षटकांचा खेळ बाकी आहे. गोलंदाजांना ती जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे आणि म्हणतात ना की गोलंदाजांच्या खांद्यावर जबाबदारीचं ओझं टाकलं तर त्यांचे खांदे मजबूत होत असतात आणि पाहूया तीच मजबूत खांद्यांची गोलंदाजी पाहायला मिळते का. बॉलर तयार विकास साठे, स्ट्रायकिंग एंडला सुभाष मालपोटे आपण पाहतो लेफ्टी बॅटर. विकास अराउंड विकेटनं पुढ्यात ठेवला होता बॉल, पुढे पाठवायचा होता, टप्पा पडल्यानंतर बॉल कसा टर्न घेतोय आणि त्याचमुळे कनेक्शन होत नाही बॅट आणि बॉलचं बिहाइंड द विकेट. चांगला स्टॉप यष्टीरक्षकाचा पाहायला मिळालाय. डॉट बॉलची संख्या वाढवावी लागणार आहे आणि त्यात विकेटचा शोध, ह्या 2 गोष्टी तर खूप महत्त्वाच्या होऊन बसलेल्या आहेत बालगुडी संघासाठी. आणि पाहूया त्यासाठी प्रयत्न विकास साठेचा खूप वेळानंतर तो डॉट बॉल आलेला आहे. या अगोदर एक डॉट बॉल मागच्या षटकामध्ये फक्त आपण पाहिला होता. सरळ बॅट, चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंग ऑफचे पोहोचतील स्ट्रेट लॉंग ऑनला. एक सिंगल होते पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. हा दुसरा धावेचा प्रयत्न का तर त्या एंडने लेफ्टी बॅटरलाच यायला हवं आणि म्हणूनच थोडा स्ट्राईकपासून स्वप्नील लांब राहतोय. हे खूप महत्त्वाचं असतं क्रिकेटच्या मैदानामध्ये. आपण जेव्हा खेळतो मैदानाचा आढावा घेणं आवश्यक आहे, अभ्यास करणं महत्त्वाचं आहे आणि कशा पद्धतीने आपण स्ट्राईक रोटेट करायचे या गोष्टी तुम्हाला अजून विशेष बनवत असतात आणि म्हणूनच तीच विशेषता फलंदाजाची पाहायला मिळते. 50च्या पलीकडे पोहोचलेला आहे श्री समर्थ क्रिकेट क्लब कातर खडक. बिनबाद 51, 51. फुल टॉस ऑल आणि ऑपॉर्च्युनिटी मिस करतोय. साजूक तुपातला लाडू सोडलेला आहे. बॉल स्टंपवर हिट करतोय आणि पहिला फलंदाज बाद होतोय. धक्का बसतोय पहिला कातर खडकला. विकेट डाऊन. नवीन बॅटर पोस्टिल मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर राजेश मालपोटे. म्हणजे कातर खडक संघामध्ये सर्व मालपोटे आडनावाची सर्व खेळाडू तुम्हाला खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि पाहूया या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकावर राजेंद्र तुम्हाला कसा खेळ खेळताना पाहायला मिळत आहेत. पण तुर्तास एक चांगली सुरुवात मिळालीच आहे समर्थ क्रिकेट क्लब कातर खडक या संघाला आणि त्याचं क्रेडिट खऱ्या अर्थाने स्वप्नील मालपोटे यांना जाते. प्लेइंग पॅसेज ओळखला नाही फलंदाज आणि त्याचमुळे प्लेइंग पॅसेज मिस केलं आहे. लेफ्टी बॅटर आहेत, ऑप्शनच्या बाहेर पोचले आणि त्यानंतर बॉल स्टंप हिट करताना पाहायला मिळाला आणि एक चांगली गोलंदाजी जी अपेक्षा होती विकास साठे यांच्या वतीनं. कंपॅरेटिव्हली विचार केला तर मागच्या 2 षटकांपैकी विकासचं हे षटक खूप चांगलं राहिलेलं आहे. ज्या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त 2 धावा त्यांनी खर्च केल्या आणि सर्वात महत्त्वाची बाब भागीदारी मोडीत काढणं आणि त्या भागीदारीला मोडीत काढलेल्या आहेत. त्याचमुळे आता थोडा मोमेंटम शिफ्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बालगुडी संघाकडून पण त्या ठिकाणी गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. कव्हर पॉईंटला विकेट किपर पोहोचलेत पण त्यांना बॉल गॅदर करता आला नाही. त्याचमुळे 2 धावा तर सहज पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांची वाढ आणि 2च्या मदतीनं खूप वेळानंतर धावफलक पुढे सरकलेला आहे. 53 धावा, 1 गडी बाद, 53 रन्स ऑन बोर्ड. चॉईस कॅप्टनची वेगवेगळी असते, फलंदाजांना निवडण्याची सुद्धा आणि गोलंदाजांना निवडण्याची सुद्धा. या ठिकाणी विकास साठेला 3ऱ्या क्रमांकावर बोलवण्याचा जो निर्णय होता तो खूप चांगला राहिलेला आहे. आतापर्यंत त्यांच्या षटकामध्ये तो कंट्रोल मिळवतोय बालगुडी संघ. विकास फुलरींचा बॉल ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरचे आर्म एक्सटेंड केले त्यांनी, उजवीकडे सरकले. हा हाफ चान्स होता पण तो अटेम्प्ट करायला आवश्यक होता कारण आताच कुठेतरी या षटकामध्ये तुम्हाला एक चांगली पॉझिटिव्हिटी मिळालेली आहे आणि अशा वेळेला तुमच्याकडून ते एफर्ट्स अजून जास्त प्रगल्भ व्हायला हवे. ऑपॉर्च्युनिटी मिस. 2 धावा मिळालेल्या आहेत. कातर खडकला धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 55, 51 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आणि आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. शेवटचा 1 बॉल बाकी. बॉलर तयार विकास साठे. राउंड विकेट. फुल टॉस बॉल
बॅट्सपिंग चांगला आहे पण एलिव्हेशन मिळालं नाही. यावेळेस क्षेत्ररक्षकाकडून कुठलीच चूक होणार नाही आहे. खूप चांगला झेल टिपलेला आहे क्षेत्ररक्षकाने आणि दरम्यान 2 फलंदाज बाद झालेले आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. सागर याने टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ, विकेट डाऊन. या थोडी चर्चा आपण तुमच्याशी करूया कारण आम्हाला थोडंसं भुकुम संघाकडून अपेक्षा आहे की तुमच्या वतीनं कारण आयोजन कमिटीमध्ये मी पाहतोय की सर्वच जण मेहनत घेत आहेत. ही खूप महत्त्वाची भावना आहे. प्रत्येक जण व्यवसायाच्या दृष्टीने खूप चांगला सक्षम आहे. चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोतच कारण ती सूचना मी अगोदर दिली होती. किरण किरण बुचडे आपण यायचं आहे. अर्धशतक ज्यांनी पूर्ण केलं मागच्या सामन्यामध्ये किरण आपण यायचं. या स्पर्धेत 4थं अर्धशतक त्यांच्या नावावर गेलंय. दादू माजिरे यांनी भुकुम क्रिकेटसाठी मोलाचं योगदान दिलेलं आहे आणि म्हणूनच त्यांचं देखील ते कौतुक व्हायला हवं. गिरीशांना व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. त्यांनी देखील खूप चांगली मेहनत या स्पर्धेसाठी घेतलेली आहे. म्हणजे दादूंचा जल्लोष मला मी जसं काल इकडे पहिलं पाऊल ठेवलं तशी माहिती मला ऑलरेडी मिळाली. जेव्हा दादू गोलंदाजीला येतील आणि त्यांनी जर विकेट घेतली तर त्यांचा जल्लोष पाहण्यासारखा असतो आणि आम्हाला तो जल्लोष पाहायचा आणि तो जल्लोष आम्ही शुक्रवारी पाहणार आहोत. चला मॅच ऑन करूया. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गडी बाद 55 झालेली आहे. समर्थ क्रिकेट क्लब कातर खडकची नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील राहुल खोनके. आता खूप वेळापासून जे नॉन स्ट्राईक एंडला थांबले होते स्वप्नील मालपोटे मागच्या षटकामध्ये तर ते स्ट्राईकवर आलेच नाही. ज्यांचं योगदान 43 धावांचं आतापर्यंत पाहायला मिळते. 400च्याहून जास्त स्ट्राईक रेटने आपण स्वप्नीलला खेळताना पाहतोय. अनंत मालपोटे नवीन बॅटर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. $55 रन्स ऑन बॉल 50 विकेट्स. नवीन गोलंदाज राहुल. या अगोदर षटक जसं फायद्याचं राहिलं होतं तसंच षटक फायद्याचं राहायला हवं. टीम ऑन साईडला पुन्हा एकदा स्लॉग हिटवर जास्तीत जास्त भर दिला जातोय स्वप्नीलच्या वतीनं. काय चपळत आहे त्यांच्यामध्ये बघा ना. पहिल्या सेकंदापासून ते मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि फलंदाज चपळ असायला हवा. एक एक उणीवचा शोध घेऊन सिंगलला डबलमध्ये कसं कन्वर्ट करता येईल ते जमलं पाहिजे. पण थोडा नाराज आहे आनंदच्या कॉलवर स्वप्नील. आवश्यकता होती त्याला डबलची पण तसं काय पूर्ण झालं नाहीये. स्ट्रायकिंग एंडला अनंत असतील. धावसंख्या 2 गडी बाद 56 56 होते विकेट. बॅकफुटला गेले. कट केल्या बॉलला क्षेत्ररक्षक आहेत. पोहोचतील पॉईंटचे थोडे मागे सरकतील. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याची संधी मिळते. 2 धावाच मिळतील. 2 धावांची वगैरे धावसंख्या पोहोचते 58 या आकड्यावर. प्रत्येक खेळाडू आपल्या संघासाठी चांगलाच खेळ करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जात असतो आणि त्याच्यामुळे तीच अपेक्षा अनंत स्वतःकडून ठेवतोय की आय एम दी बेस्ट फॉर दिस सिच्युएशन आणि म्हणूनच त्यांच्या वतीनं तो अटेम्प्ट आपण पहिला स्क्वेअर ऑफ द विकेट. 2 धावा मिळालेल्या आहेत. तर श्री समर्थ क्रिकेट क्लब कातर खडकला धावसंख्या 58 झाली आहे 58. ऑन साईडला पुल केलंय आणि बॉलला मैदानाच्या बाहेर गुल केलंय. मिड विकेट सीमारेषा क्लिअर करताना 6 धावा षटकार. लेंथ फुल लेंथ या सर्व चेंडूंची हाताळणी गोलंदाज करतायत पण फलंदाज देखील हा 2 फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. 64 धीम्या गतीचा बॉल ट्रॅप रचला होता. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. जजमेंट घेतोय पण त्याचं जजमेंट फक्त जजमेंट राहील. त्यांच्या डोक्यावरून बॉल थेट जाईल लॉंग ऑन सीमारेषा पार. आउट ऑफ पार्क. 6.
एक हाय स्कोरिंग बॅटल आपण पाहणार आहोत, कारण आता 22 चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि 22 चेंडूंमध्ये 70 धावा धावफलकावर लावल्या गेलेल्या आहेत. पण पहिल्या डावामध्ये जशी फलंदाजी आपण पाहतोय तशीच फलंदाजी दुसऱ्या डावामध्ये सुद्धा आपण पाहणार आहोतच, कारण मोका दोन्ही संघांना समसमान मिळतो. म्हणजे 30 चेंडू जर प्रथम फलंदाजांनी फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळत आहेत, तर दुसऱ्या डावात सुद्धा 30 चेंडूच मिळणार आहेत. मैदान सुद्धा तेच असणार आहे. फक्त तुमचं कौशल्य तुम्हाला पणाला लावायचं आहे आणि त्या धावांना अडवायचंय किंवा त्या धावांना बनवायचंय. चॉईस इज युअर्स. 19.09 च्या गतीनं हा धावफलक पुढे सरसावलेला आहे कातर खडकचा. यावेळेस फोर्स केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक नाहीये, डीप कव्हरला चांगला पंच, बॉल सीमारेषा पार, मिळतील या धावा 4 चौकार. आलेले आहे त्यांना आपण मॅन पुरस्कार देणार आहोत. किरण बुसरे ते मला पाहायला मिळतात, ज्यांच्या वतीनं आजच्या दिवसातलं अर्धशतक आपण पाहिलंय आणि स्पर्धेतलं 4थं अर्धशतक किरण बुसरे यांच्या नावावर. बॅकफुटला गेले, कट केल्या बॉलला, कव्हर पॉईंटचे क्षेत्ररक्षक बॉलला चेस करतायत. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याची संधी आहे आणि या 2 धावा पूर्ण सुद्धा होत आहेत. आणि याच दरम्यान या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 4 षटकांच्या समाप्तीनंतर 76 धावा. तर त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये किरण बुसरे उपस्थित आहेत, ज्यांच्या वतीनं वादळी खेळी या अगोदरच्या सामन्यात खेळली गेली आणि त्याचमुळे त्यांचा संघ जिंकला सुद्धा. त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 19च्या गतीनं कातर खडक संघ पोहोचतोय 76 या आकड्यावर. प्रत्येक गाव एका क्वालिटीसाठी ओळखलं जातो आणि कातर खडकची हीच क्वालिटी आहे की त्यांची फलंदाजी अप टू डेट राहिलेली आहे. पण आता एका बाजूनं गोलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा तो विचार करावा लागणार आहे की या ठिकाणी आपण कुठल्या कारणासाठी या स्पर्धेत भालगुडीने प्रवेश घेतलेला आहे, जिंकण्यासाठीच 100%. आणि जरी तो प्रयत्न पहिल्या सामन्यामध्ये पूर्णत्वास नेला गेला नाही, पण या सामन्यामध्ये आमच्या वतीनं एक मजबूत प्रतिहल्ला केला जाऊ शकतो, तोच विश्वास मनात ठेवून हा सामना खेळावा लागणार आहे. आणि या शेवटच्या षटकासाठी बॉलर तुम्हाला पाहायला मिळतील किरण राजू साठे. शेवटच्या षटकासाठी येतील 76 धावा धावफलकावर आपण पाहणार आहोत. अजूनही त्या धावसंख्येमध्ये वाढ होईल की त्या धावसंख्येला गतिरोधक बसवला जाईल, त्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर आपण किरण यांना पाहतोय. पण स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय 400च्या स्ट्राईक रेटने खेळणारे फलंदाज स्वप्नील मालपोटे, राईट हँडेड बॅटर ऑन स्ट्राईक एंड. सर्कलच्या आतमध्ये मिड विकेट, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन आणि कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. बाकी सर्व क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर. यावेळेस बघा स्विच शीट खेळलेत, क्षेत्ररक्षक आहेत दीप एक्स्ट्रा कव्हरला. एक सिंगल तर पूर्ण होईल. थोडंसं कॅल्क्युलेशन चुकलं क्षेत्ररक्षकाला, बॉलवर वेगानं जायला हवं होतं पण तसं काही त्यांना जमलं नाही. शेवटच्या क्षणाला त्यांनी निर्धार बदलला. 2 धावा मिळालेल्या आहेत कातर खडक टीमला. धावसंख्या पोहोचते 78 आणि स्वप्नील पोहोचत आहेत 46 वर. कंप्लीट पॅकेज आहेत स्वप्नील. फलंदाजीचा विचार केला तर पुन्हा एकदा स्विच हिट, आणि ही स्विच हिट सुद्धा आहे आणि या स्पर्धेतलं 5वं अर्धशतक पूर्ण करणारे आणि आजच्या वेळापत्रकात 2रं अर्धशतक पूर्ण करणारे फलंदाज आहेत स्वप्नील मालपोटे. कॉंग्रॅच्युलेशन. फुल फ्लेज बॅचिंग आपण पाहतोय स्वप्नील मालपोटे यांची. म्हणजे सरळ बॅटने, आडव्या बॅटने, उलट बॅटने प्रत्येक फटके आहेत स्वप्नील यांच्याकडे. यावेळेस बॉलला बाउन्स दिला होता, जो एक निर्णय चांगला होता, पण त्या बाउन्सवर कंट्रोल नव्हता गोलंदाजाचा, त्याचमुळे बॉल अतिरिक्त उसळी घेऊन पोचलेला आहे. त्याचमुळे व्हाईट बॉलचा इशारा आपण पाहतोय पंचांच्या वतीनं, कारण स्ट्रायकिंग एंडच्या पंचांनी म्हणजेच महेश जाधव सरांनी उंचीचा दाखला घेतला आणि त्याचमुळे नियमांच्या अंतर्गत हा व्हाईट बॉल आहे. आणि 1/4 ओव्हरची सूचना सुद्धा
गोलंदाजाला मिळते. यापेक्षा जास्त उंचीचा किंवा याच उंचीचा चेंडू आपण यानंतर हाताळू शकणार नाही. दरम्यान 2 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या 85, 85 रन्स ऑन बोर्ड. चांगला बॉल, वेग चांगला होता, टप्पा खिचला होता आणि यावेळेला खेळपट्टीचा वापर गोलंदाज किरण चांगला करताना पाहायला मिळाले. कारण तो लूप होल शोधणं गरजेचं आहे की फलंदाजाची उणीव कुठली आहे, फलंदाजाला कसं अडकवता येईल, डॉट बॉलची हाताळणी कशी करता येईल, ते लूप होल्स बॉलरला शोधायचे असतात आणि त्यासाठी प्रयत्न चांगला राहिलेला आहे गोलंदाज किरणचा. धावसंख्येचा वेग थांबवण्यासाठी असेच प्रयत्न अविरत सातत्याने करावे लागतील. पुन्हा एकदा स्विच शीट खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक आहे, डीप कव्हर पॉईंटचे बॉलवर पोहोचतील तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याची संधी आहे. त्या ठिकाणी वेगवान थ्रो आपण पाहतोय. बॅकअप नाही आहे विकेट किपरला. डबलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट केलेलं आहे आणि आता ट्रिपलला क्वाड्रेपल म्हणजेच 4 मध्ये देखील कन्वर्ट केलं जाणार आहे आणि 4 धावा मिळतील. 4ची होते वाढ आणि 4च्या वाढीने धावसंख्या पोहोचते 89 या आकड्यावर. आता फलंदाज सुद्धा क्षेत्ररक्षणाचे लूप होल शोधतायत. त्यांना माहिती आहे की थ्रो अचूक झाला नाही तर आपल्या संघाचा फायदा होणार आहे आणि ह्या 4 धावांचा फायदा होतोय श्री समर्थ क्रिकेट क्लब कातर खडकचा. धावसंख्या पोहोचते 89 या आकड्यावर. अजूनही आपण पाहिले तर पहिल्या डावातले 2 चेंडू शिल्लक आहेत. किरण अराउंड विकेट. पुन्हा एकदा स्विच हिट खेळायचा होता. फुल टॉस बॉल, नो बॉल आहे. इम्पॅक्ट ओव्हर द वेस्ट. 1 धाव मिळेल आणि पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. दरम्यान धावसंख्या पोहोचते 90 आकड्यावर. शरीरवेधी चेंडू हाताळला गेला होता आणि असे चेंडू नुकसान देऊ शकतात फलंदाजांना. त्यामुळे लगेचच नियमांच्या अंतर्गत वाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीनं आपण पाहतोय. धावसंख्या 90वर आलेली आहे. पुढचा बॉल असेल फ्री हिट. मुक्त फटका खेळण्याची संधी मिळते. म्हणजे जे हवं होतं फलंदाज स्वप्नीलला ते मिळू शकते या पुढच्या बॉलवर. लिस्ट रिस्क असेल बॅटर स्वप्नीलसाठी. ऑफस्टमच्या बाहेर सरकले. ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न. लॉंग वे शफल म्हणजे क्रिस बॉक्सच्या अगदी कोण्यावर गेले होते हा स्ट्रोक खेळण्यासाठी पण प्रसंगावधान राखलंय गोलंदाज किरण यांनी. टप्पा खेचला, चेंडूची गती कमी ठेवली. जणू काही त्यांना वाटलं होतं की फलंदाज शफल होऊन पूल करणार आहे आणि यालाच म्हणतात पूर्व नियोजन गोलंदाजाचं कामी येते. डॉट बॉल या षटकात आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळालेले आहे. तुलनात्मक विचार केला या पूर्ण डावाचा शेवटचा बॉल असेल या पहिल्या डावातला. 90 रन्स. यावेळी शेवट गोड झालाय का पाहूयात. त्या ठिकाणी बॉल सीमारेषा पार. डीप कव्हर क्लिअर करताना धावसंख्या 96. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 30 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे 97 धावाची. टीम असेल समोर भालगुडी क्रिकेट क्लब. भालगुडी संघाला 97 धावांची गरज. बॉल शिल्लक असतील 30. समालोचन कक्षामध्ये करूया बदल. दुसऱ्या डावामध्ये आपण ऐकणार आहोत आवाज योगेश सरांचा. धन्यवाद. घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो लगेच आलो. सत्रामध्ये महत्त्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. एका बाजूने श्री समर्थ क्रिकेट क्लब कातर खडक तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये भालगुडी क्रिकेट क्लब. हे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये भिडतायत. कातर खडक संघाचा पहिला सामना आहे. भालगुडी संघाचा हा दुसरा सामना आहे.
पालगुडी संघ यापूर्वी एक सामना पराभूत झालेत. कातर खडक संघ हा खरं तर पहिलाच सामना खेळतायत. पाहूया मैदानाच्या आतमध्ये कुठला संघ विजयी पताका मिरवेल. तब्बल 96 धावा धावफलकावरती 97 धाव्यांचं एक भलं मोठं आव्हान भालगुडी क्रिकेट क्लब या संघासमोर ठेवले. आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भालगुडी क्रिकेट क्लब या संघाकडून सज्ज होत आहेत. तर षटक क्रमांक पहिलं घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती श्री समर्थ क्रिकेट क्लब कातर खडक या संघाकडून गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज होतील. दुपारच्या सत्रामध्ये मैदानावरती देखील तमाम क्रीडा रसिकांची गर्दी खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. क्रिकेट या खेळाचे दर्दी प्रेक्षक मोठ्या संख्येनं खऱ्या अर्थानं उपस्थित झाले. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील कित्येक सारा क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहे. क्रिकेट लाईव्ह स्पोर्ट या चॅनलवरती खऱ्या अर्थानं जोडलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं क्रिकेट प्रेमींचं या ठिकाणी स्वयंभू श्री रामेश्वर करंडक बुकुम या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक पहिले घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज राहुल मालपोटे पाटील मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळत आहेत. सामना क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चौथ्या क्रमांकाचा सुरू आहे. दुसरा डाव सेकंड इनिंगला सुरुवात झाली. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज राहुल मालपोटे पाटील तयार. पहिला चेंडू आकाश साठेसाठी शॉर्ट ऑन गुड लेंथ वरती चेंडू पिच झाल्यानंतर सरळ बॅटनं फटका खेळून काढलाय. थेट स्वप्नील मालपोटे मैदानाच्या आतमध्ये चेंडूला अडवेल, चेंडू फेकेल तोपर्यंत एक सिंगल धाव या चेंडूवरती येते. हॅलो चेक. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धावफलकावरती पहिल्या चेंडूवरती एक धाव येईल. संघाचं खातं उघडेल, अकाउंट ओपन झाले. दरम्यान यावेळेस अक्रॉस द बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न. आकाश मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव घेऊन स्ट्रायकर एंडला गेले. सागर साठे स्ट्रायकर एंडला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. या गुजरच्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं अंतिम 6 चेंडूवरती 13 धाव्यांची गरज असताना भालगुडी संघ त्या धावा चेस करू शकलेला नाहीये. फुल टॉस बॉल. यावेळेस मात्र चेंडू हवे. क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध त्या ठिकाणी चेंडू पडलाय. मुख्य पंचांचा इशारा नो बॉल. मैदानाच्या आतमध्ये बीमर बिना टप्प्याचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पंचांनी कळवला आहे. नो बॉल. नो +1 अशा मिळतील 2 आणि या 2 धावेंना संघाचा स्कोर कार्ड पुढे जाईल 3 या अंकावरती. अतिरिक्त चेंडू, अतिरिक्त धावा खऱ्या अर्थाने इथे टाळाव्या लागणार आहेत. आव्हान भरपूर मोठं आहे परंतु या मैदानावरती या खेळपट्टीवरती ते अशक्य नसणार आहे. आकाश साठेसाठी प्रीहिटचा बॉल ऑफ स्टंपला शफल होऊन क्रीजचा पुरेपूर वापर करत ऑन साइडला एक ताकदवर टोलेजंग षटकार आकाश साठेच्या बॅटमधून आलाय. थँक्यू डीजे. 9 धावा धावफलकावरती. चेक. हॅलो. यावेळेचा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये खराब पाहायला मिळेल. हॅलो चेक. 10 धावा धावफलकावरती. थँक्यू डीजे मनापासून आभार. मैदानाच्या आतमध्ये 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. राहुल मालपोटे षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी करत असताना या संघाचे अनुभवी गोलंदाज राहुल आणि या प्रमुख गोलंदाजावरती आकाश साठेच्या बॅटमधून पुन्हा एकदा येतोय A1 क्वालिटीचा खणखणीत षटकार.
भेजा शोर करता है एक गोली पर भेजे में भेजा शोर करता है आव्हान मैदानाच्या आतमध्ये मोठं जरूर आहे, परंतु ते आव्हान अशक्य नाहीये हे सांगून देणारी फटकेबाजी. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये आकाश साठे करतोय. 3 चेंडूवरती 13 धावा बनवल्यात. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा स्वीप केला ऑन साइडला. फिल्डर मात्र इथे जबरदस्त एफर्ट मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल धाव पुन्हा एकदा या चेंडूवरती येते आणि या सिंगलच्या बरोबरच धावफलक पुढे जाईल. 17 धावा. ज्या धावफलकावरती यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. यानंतरचा पुढील होणारा सामना साखळी फेरीतील 5वा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. एका बाजूने निश्चितच यावेळेस सागर साठे पुन्हा एकदा रिव्हर्स विचिटचा अटेम्प्ट केलाय. चेंडू मात्र थेट लॉंग शॉट मध्ये ट्रॅव्हल झालाय. लेग बायच्या स्वरूपात मैदानामध्ये पंचांचा इशारा आलाय. चौकार. 4 धावा. गोंगडे घेऊ द्या किर मला मित्रला घेऊ द्या. थँक्यू डीजे. षटक क्रमांक पहिले संपले गेले. धावफलकावरती 21 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पहिल्या डावामध्ये खऱ्या अर्थानं स्वप्नील मालपटेनं ज्या प्रकारची फलंदाजी केली, अनंता मालपटेनं ज्या प्रकारे फिनिशिंग टच दिला, तब्बल 96 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. 97 धाव्यांचं आव्हान पेलण्यासाठी, या आव्हानाचा पाठलाग पूर्णपणे पार करण्यासाठी आकाश साठे आणि सागर साठे ही जोडी दाखल झाली. पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा आल्यात. या 97 धाव्यांचा पाठलाग पूर्ण करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर निश्चितच पहिल्या 2 ओव्हरमध्ये एक मोठं धावफलक उभं राहणं गरजेचं आहे. त्याच दिशेनं वाटचाल आकाशची सुरू आहे. षटक क्रमांक 2 घेऊन मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील मालपटे गोलंदाजीच्या मार्कवर तयार. पहिला चेंडू यावेळेस मात्र फुल टॉस. बॅटची कडा घेत चेंडू शॉर्ट थर्ड मॅन मध्ये इनफिल्ड मध्ये अडवला गेलाय. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. ऑनफिल्ड पंचांनी तिसऱ्या पंचाला त्या ठिकाणी रेफर केले भीमरसाठी. पाहूया तिसरे पंच काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. भीमरसाठी मैदानाच्या आतमध्ये निश्चितच निर्णय तिसऱ्या पंचांकडे पाठवलेला आहे. धावफलकावरती 21 धावा आहेत. या चेंडूचा डिसिजन पेंडिंग आहे. स्वयंभू श्री रामेश्वर क्रिकेट क्लब आणि समस्त ग्रामस्थ मंडळी भूकंप आयोजित आपण पाहतोय स्वयंभू श्री रामेश्वर करंडक भूकंप या स्पर्धेचं हे तिसरं पर्व. तिसरे पंच कळवत आहेत. नो बॉल. नो बॉल. बीमर चेंडू बिना टप्प्याचा बॉल. नो बॉल आणि त्याच्यावरती मात्र आलेली 1 धाव, अर्थात 0 चेंडूवरती स्वप्नील मालपोटे 2 धावा खर्च करतोय. ज्या प्रकारे पहिल्या डावामध्ये मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली, एक चांगली सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये सुभाष आणि स्वप्नील या जोडीकडून पाहायला मिळाली, तशाच प्रकारची सुरुवात. दरम्यान इथे पुन्हा एकदा सागर साठे स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू फरार. सीमारेषा पार. शिवशंभूचा छावा. मिळेल चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. चला पेठ शहापूर संघ टॉससाठी या. हरी जाधव सर टॉससाठी या. न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन आणि सालतर पेठ शहापूर या 2 संघांमध्ये यानंतरची होणारी लढत जी आपल्याला पाहायला मिळेल. विनंती आहे टॉससाठी या. सत्तावीस धावा धावफलकावरती. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज स्वप्नील. जे फटके पहिल्या डावामध्ये आपल्या संघातील गोलंदाजांना पडले ते फटके आठवत आहेत सागर साठे आणि आकाश साठे या जोडीला. त्या फटक्यांचं प्रत्युत्तर तो पलटवार केला जातोय आणि पुन्हा एकदा वेळेचा फटका जोरदार होता. लॉंग ऑफचा फिल्डर अनंता मालपोटे वेगाने चेंडूपर्यंत येईल. चेंडू अडवेल फेकेल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धावफलकावरती धावा आहेत त्या ए सिंगलच्या बरोबरच 28 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत.
दरम्यान पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय यावेळेचा चेंडू आकाश साठेच्या बॅटमधून एकेरी धाव पाहायला मिळेल. 29 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं प्रगतीपथावरती असताना स्वप्नील मालपुटे. अगदीच पहिला चेंडू नो बॉल, थोडीशी खराब सुरुवात, तदनंतर चौकार फ्रीडच्या बॉलवरती लागोपाठच्या 3 एकेरी धावा मैदानामध्ये आलेल्या आहेत. 30 धावा धावफलकावरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये कुठला संघ मैदानाच्या आतमध्ये प्री क्वार्टर फायनलची सामना खेळेल. दरम्यानच्या काळामध्ये अकुटप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा आकाश साठेचा एक घणाघाती प्रहार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. थँक्यू डीजे. स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचं शुभ आगमन होते. वस्ताद गणेश पानसरे यांचं शुभ आगमन झालं. आपलं मनापासून स्वागत आहे. आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. विनंती आहे वस्ताद गणेश पानसरे, आपण टॉससाठी या. तंटामुक्त अध्यक्ष संजयजी करंजवणे, पिरामिड काउंटीचे चेअरमन अजितजी जोशी, विनंती आहे टॉससाठी या. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस एक सिंगल धाव येते आणि या सिंगलच्या बरोबरच धावफलकावरती धावा आहेत. त्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 35 धावा. ज्या स्टार्टची गरज होती, ज्या सुरुवातीची अपेक्षा बालगुडी क्रिकेट क्लब या संघाला होती, ती चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्या 12 चेंडूवरती बनवल्या गेल्या त्या 35 धावा. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 62 धावा. मॅच अजूनही ऑन आहे दोन्ही संघांसाठी. उसका पता दे जरा मुझको बता दे मैं उससे मिलूंगा एक बार मिला दे यार मिला दे यार मिला दे. थँक्यू डीजे. कॅमेरामॅनचं देखील आपण पाहतोय अप्रतिम वर्क आहे. निश्चितच आकाशामधून जाणारं हेलिकॉप्टर देखील खऱ्या अर्थानं कॅमेऱ्यामध्ये कैद केले गेले. चांगलं दृश्य निश्चितच लाईव्हच्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळालं. 35 धावा धावफलकावरती, 18 चेंडू 62 धावा. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज तयार. पेठ शहापूर सालतर क्रिकेट क्लब या संघानं टॉस जिंकला, निर्णय घेतला प्रथमतः फिल्डिंग करण्याचा. गोलंदाज तयार मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 मध्ये किरण घारेचा पहिला चेंडू भन्नाट वेगाचा. फलंदाजानं सोडून दिलाय जरूर, परंतु मैदानाच्या आतमध्ये चेंडू सोडून देणं हे महागडे ठरलंय. जरूर वाटलं उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेरच हा चेंडू असेल, परंतु मैदानाच्या आतमध्ये जे अनुमान लावले ते निष्फळ ठरलंय. तदनंतर फुल टॉस बॉल त्याच्यावरती केलाय एक मोठा प्रहार, धूमधडाका, चेंडू सीमारेषा पार, षटकार. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. 41 धावा धावफलकावरती आकाश साठेचं आक्रमण. आकाश साठेची तोडफोड करणारी फटकेबाजी सुरू आहे. दरम्यानचा यावेळेचा चेंडू मात्र सुरेख. किरण घारे या संघातील अनुभवी गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 मध्ये निर्णायक गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. पाहूया श्री समर्थ क्रिकेट क्लब कातरखडक हा संघ मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारची लढत इथून पुढे देईल. सामना जय पराजयाच्या हिंदुळ्यावरती आहे. दोन्ही संघाकडे सामना झुकलेला आहे. पाहूया कशा प्रकारचा खेळ. दरम्यान आकाश साठेसाठी चेंडू स्लॉट मध्ये होता, त्याला फेकून दिले पार्किंग प्लॉट मध्ये, सीमारेषेच्या बाहेर. आकाश साठे ऑन फायर, बिग सिक्सर.
पहिल्या चेंडूवर डॉट बॉल, दुसरा चेंडू षटकार, तिसरा चेंडू डॉट, चौथा षटकार, पाचव्या चेंडूवरती काय होणार? चेंडू मात्र आपण पाहतोय एफर्ट मैदानाच्या आतमध्ये जोरदार आहेत. क्षेत्ररक्षक अनंत मालपटेने मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी पायचे पंच काय कळवतात, तिसऱ्या पंचांची मदत जरूर घेतली जाईल. टीव्ही रिप्लेच्या माध्यमातून चेक जरूर केलं जाईल. त्या ठिकाणी चेंडू अडवला की नाही हे मात्र आपण पाहतोय, चेक केलं जाणार आहे. डिसिजन जरूर पेंडिंग असेल. वैयक्तिक 12 चेंडू 33 धावा दफल कव्हरत आहेत आकाश साठेच्या बॅटमधून. एकूण जर पाहिलं तर 47 धावा दफल कव्हरत आहेत. या चेंडूचा डिसिजन पेंडिंग असेल. स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचा शुभागमन या ठिकाणी होतं. डिसिजन पेंडिंग आहे, जरूर चेक केलं जाईल. आदरणीय प्रवीणजी अगवणे या मान्यवरांचं शुभागमन. रामेश्वर प्रॉपर्टीचे सर्व मंडप सौजन्य ज्यांचं आहे मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे काशीनाथजी कुडले याही मान्यवरांचं शुभागमन मनपूर्वक स्वागत. लेते हैं सब मेरा नाम, ओ करते हैं सब मुझे सलाम, लेते हैं सब मेरा नाम, मेरा नाम, मेरा नाम, मेरा नाम, मेरा नाम. थँक्यू डिझाईन. चला फिल्डिंग लावून घ्या, निर्णय पोचवला जाईल. या ठिकाणी सेफ आहे, चेंडू अडवलेला आहे. उंच उडी घेत ज्यावेळेस अनंत हवेमध्ये होता त्यावेळेस चेंडू त्याने आतमध्ये फेकला. निश्चितच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तिसऱ्या पंचांनी चेक केलं गेलंय.
हॅलो हॅलो. पंचांचा इशारा आलाय, हा षटकार असणार आहे. षटकारानं संघाचा फलक पुढे जातोय मैदानाच्या आतमध्ये. 53 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये दफलकावरत आहेत. वैयक्तिक 13 चेंडू आणि 39 धावा. आकाश साठेची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त आहे. वैयक्तिक 13 चेंडू आणि 39 धावा दफलकावरती आकाशच्या बॅटमधून आल्यात. शेवटचे 13 चेंडू 44 धाव्यांची गरज. यावेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा फार दूरवरती राहिला. चेंडू डीप फाईन लेग मध्ये सीमारेषेच्या बाहेर. चौकार. षटक 40 धाव्यांची गरज. किरण घारे यांचं षटक. तब्बल आणि तब्बल 22 धावा त्या ओव्हर मध्ये आल्यात. 3 षटकार 1 चौकार. केवळ 2 डॉट बॉल आलेत. शेवटचे 12 चेंडू 40 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 3 ओव्हर मध्ये तब्बल आणि तब्बल 57 धावा ज्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. पहिल्या डावामध्ये देखील अशाच प्रकारची फटकेबाजी खऱ्या अर्थानं जी सुरू होती. मैदानाच्या आतमध्ये श्री समर्थ क्रिकेट क्लब कातरखडक या संघानं निश्चितच पहिल्या 3 ओव्हरमध्ये 55 बनवल्या होत्या. इथे मात्र आपण पाहतोय बालगुडी संघानं पहिल्या 3 ओव्हरमध्ये 57 बनवल्यात. शेवटचे 12 चेंडू 40 धाव्यांची गरज. सामना रंगताना जो पाहायला मिळतोय. दोन्ही संघांसाठी मैदानाच्या आतमध्ये अतिशय महत्त्वाचा सामना आहे. जो संघ जिंकेल तो निश्चितच आपल्या नावावरती 2 पॉईंट घेईल. पॉईंट टेबलमध्ये निश्चितच भरारी घेईल. दरम्यानचा चेंडू फुल टॉस. पुन्हा एकदा यावेळेस ऑन साईडला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. बिमरसाठी आपण पाहतोय तिसऱ्या पंचांची मदत जरूर घेतली जाते. पाहूया तिसरे पंच काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. अजय आवळे सर आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. हॅलो चेक. तिसरे पंच कळवत आहेत नो बॉल. नो बॉल मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा निर्णय आलेला आहे. नो बॉल आहे. चला वेळ वाचवा.
यावेळेस पुन्हा एकदा आकाश आकाश आणि आकाश. आकाशाला गवस निघालणारा आसमानी टोला. आकाश साठेच्या बॅटमधून चेंडू फरार सीमारेषेच्या बाहेर येतोय. पुन्हा एकदा षटकार. थँक्यू डीजे. वैयक्तिक 15 चेंडू 49 धावा. पहिल्या इनिंग मध्ये या सामन्यामध्ये 50 पूर्ण होताना आपण पाहिली. स्वप्नील मालपटेने तो विक्रम केला. पाहूया आकाश साठे वैयक्तिक 50 धावा तो पूर्ण करेल का. षटकार आकाशच्या बॅटमधून आला. 11 चेंडू आणि 32 धावा अजूनही मैदानाच्या आतमध्ये बनवायच्यात. हो यावेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा अचूक टप्पा भन्नाट वेग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव या चेंडूवरती येईल. या एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 66 धावा मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 10 चेंडू 31 धावेंची गरज. 10 चेंडू 31 धावा. सामना रोमहर्षक, सामना रंगतदार. दोन्ही संघांकडे सामना झुकलेला आहे. एखाद दुसरा मोठा फटका, एखाद दुसरा मोठा विकेट या सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत वाढवू शकेल. 66 धावा धावफलकावरती. हो यावेळेस मात्र डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये. आकाश साठेच्या बॅटवरती चेंडू प्रॉपर मिडल होतोय. आकाश साठे भन्नाट फॉर्म मध्ये आहे. आकाश साठेकडे स्ट्राईक असणं जे भालगुडी संघासाठी अत्यंत गरजेचं आहे. 8 चेंडू सागर साठे खेळलेत. 8 धावा त्यांनी बनवल्यात. शेवटचे 9 चेंडू 31 धावा. 31 धावा 9 चेंडू. गोलंदाज स्वप्नील तयार. पुन्हा एकदा यावेळेस देखील मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त चेंडू. चांगले कमबॅक इथे पाहायला मिळेल स्वप्नील मालपोटेच्या माध्यमातून. 8 चेंडू आणि 31 धावा. शेवटचे 8 चेंडू 31. पहिला चेंडू स्वप्नीलचा नो बॉल, त्याच्यावरती नो प्लसिंग. फ्रीच्या बॉलवरती षटकार देखील आलाय. शेवटचे 8 चेंडू आणि 31 धावा. हो बॅक टू बॅक लागोपाठचा तिसरा चेंडू डॉट आलाय. 66 धावा धावफलकावरती स्थिर आहेत. आकडे बदलतील. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक. 31 धावेंची गरज. सागर साठे बालगुडी संघाचा बाहुबली कित्येकदा बनलेला आहे. कित्येकदा संघाचा तो विघ्नहर्ता बनलेला आहे. परंतु आज स्वप्नील मालपोटे आपलं स्वप्न साकार करण्यासाठी निश्चितच सागरला बीट करतोय. लागोपाठचे 3 चेंडू डॉट आलेत. या चेंडूवरती मोठा फटका गरजेचा. बालगुडी संघाला तो मोठा फटका येणार का प्रश्नचिन्ह आहे. क्षेत्ररक्षक अविनाश बराचसा दूरवरतून चेंडू पर्यंत पोहोचलाय. 3 चेंडू डॉट आणि चौथ्या चेंडूवरती मैदानामध्ये सागर साठे होत आहेत बाद. विकेट. थँक्यू डीजे. शेवटचे 6 चेंडू 31 धावेंचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. आकाश साठे अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. कित्येक मोठमोठे विक्रम आकाश साठेच्या नावावरती आहेत. कित्येक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आकाश साठे मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी देखील ठरलाय. पाहिजे या स्पर्धेमध्ये आकाश कशा प्रकारे या डू ऑर डायच्या लढतीमध्ये तो कामगिरी करेल. 6 चेंडू 31 धावा. सागर साठे मैदानाच्या आतमध्ये बीट होताना पाहायला मिळाले. 3 चेंडू डॉट झाल्यानंतर चौथ्या चेंडूवरती अर्थात ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती ते बाद झालेत. अखेरचा अंतिम षटक घेऊन अनंत मालपुडे तयार. मॅच अजूनही संपलेला नाहीये. पहिला चेंडू खराब. पहिला चेंडू वाईट बॉल. शेवटचे 6 चेंडू बनवायच्या 30 धावा. या 6 चेंडूंपैकी आकाश साठेला कमीत कमी 5 चेंडू सीमारेषेच्या बाहेर खेचावे लागतील. 5 षटकार आकाश साठेला गरजेचे असतील.
16 चेंडू 49 धावांवरती आकाश खेळतोय. त्यावेळेस साकू टप्प्याचा बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट मध्ये कॅच टिपलाय आणि मॅच देखील टिपले. जबरदस्त झेल फलंदाज आकाश साठे 16 चेंडू 49 धावांची खेळी करत मैदानाच्या आतमध्ये होतोय बाद. भव्या किरण आशेचा किरण घेऊन मैदानावरती येतील का? 5 चेंडू आणि 30 धावा. गोलंदाज अनंत मालपोटे तयार. मॅन फ्रॉम कातर खडक अनंत मालपोटे. पुन्हा एकदा सुरेख चेंडू मिस टाइम फटका किरण यांचा. या चेंडूवरती फक्त एकेरी धाव आणि एका धावेनं धाव फलक पुढे. 68 धावा. राहुल खोंडगे मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला आलाय. शेवटचे 4 चेंडू 29 धाव्यांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये वालगुडी संघासाठी ही शेवटची संधी या स्पर्धेमध्ये असणार आहे. निश्चितच यावेळेस रिव्हर्स स्विच हिट राहुल खोंडगेच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू. ग्रामपंचायत सदस्य महेशजी वाघ यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. भाऊ विनंती आहे व्यासपीठावरती या. आपला सन्मान होतोय. स्वयंभू रामेश्वर करंड भूकंप या स्पर्धेच्या आयोजक कमिटीच्या वतीने आपला सन्मान होतोय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. यानंतरचा होणारा सामना दोन्ही संघ डगआउट जवळ थांबा. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट परंतु यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बोल्ड. 3 तार त्रिफळा बाद. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. विकास साठे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 2 चेंडू 23 धावांची गरज. श्री समर्थ क्रिकेट क्लब कातरखडक हा संघ आपण पाहतोय विजयाच्या दिशेनं आगेकूच करताना, विजयाच्या दिशेनं वाटचाल करताना पाहायला मिळत आहेत. जरूर या सामन्यामध्ये ते पराभवाच्या दिशेनं चाललेत, परंतु आणखीन निश्चितच पाठीमागे वळून जर पाहिले तर मोठमोठे फटके प्रतिस्पर्धी संघानं खेळले. एकाच ओव्हरमध्ये जवळपास 20+ धावा 2 ओव्हरमध्ये आल्या. मोमेंटम जरूर शिफ्ट झालं होतं, परंतु अंत भला तो सब भला. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा डॉट चेंडू. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. स्वप्नील मालपोटे काय कमालीचा खेळ त्यानं साकारलाय. मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक 50 त्यानं पूर्ण केले. संघाला एका मजबूत स्थितीमध्ये घेऊन गेल्यानंतर अनंत मालपोटे देखील तितकाच कमालीचा आहे. तो देखील कारगर साबित झालाय. आतापर्यंत 2 विकेट मिळवलेत. रिव्हर्स स्विच हिट. विकास साठे ब्रँडेड सिक्सर 6 रन. शेवटचा बॉल त्याच्यावरती षटकार आलाय आणि निश्चितच 80 धावा धावफलकावरती तब्बल या सामन्यामध्ये आपण पाहतोय. श्री समर्थ क्रिकेट क्लब कातरखडक या संघानं बाजी मारली. ती 16 धावेंना हा सामना जिंकलेला आहे. विजय संघाचं अभिनंदन. पराभूत संघाच्या